नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 3 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6 to 10 हे 5 प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 6 सम ऑफ थर्ड टर्म अँड एट टर्म म्हणजे थर्ड टर्म म्हणजे T3 आणि आठवी टर्म म्हणजे T8 ही सम आपल्याला इथे 7 दिलेली आहे. आणि दुसरी कंडिशन काय आहे, 7th टर्म म्हणजे T7 आणि 14वी टर्म म्हणजे T14 ही सम आपल्याला दिलेली आहे. सम म्हणजे ॲडिशन, ही सम आहे -3. तर आपल्याला काय करायचं आहे, त्या AP मधील 10th टर्म म्हणजे T10ची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. T10ची व्हॅल्यू काय असेल, पण आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे, Tn = A प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 इंटू D. बरोबर आहे. n ऐवजी 10 पुट करू म्हणजे A प्लस 10-1 इंटू D होईल. बरोबर आहे. पहा येथे आपल्याला T10 ही टर्म काढण्यासाठी आपल्याला A आणि Dच्या व्हॅल्यू माहिती पाहिजेत. बरोबर आहे. या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या नाहीत, त्यामुळे या दोन इक्वेशनवरून आपल्याला काय करायचं आहे, A आणि Dच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, लेट A आणि D आपण कन्सिडर करू. लेट A बी दी फर्स्ट टर्म अँड D बी दी कॉमन डिफरन्स. A म्हणजे फर्स्ट टर्म आणि D म्हणजे कॉमन डिफरन्स. पहा पहिली कंडिशन काय दिली आपल्याला, सम दिलेली आहे म्हणजे ॲडिशन. तिसरी टर्म आणि आठवी टर्म T3 प्लस T8 = 7 हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे, गिवन. पण आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, Tn म्हणजे काय, फर्स्ट टर्म प्लस nमधून एक मायनस करणार आपण आणि इंटू D. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. पहा या फॉर्म्युल्यानुसार T3ची व्हॅल्यू काय होईल, म्हणजे पहिली टर्म प्लस येथे n ऐवजी आपण पुट काय करणार, 3 पुट करणार, हे -1 आणि इंटू D म्हणजे T3ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, A हे प्लस सबट्रॅक्शन 2 होईल आणि इंटू D. पहा T3ची व्हॅल्यू आपल्याला ही मिळेल. बरोबर आहे. पहा त्याप्रमाणे T8ची व्हॅल्यू काय मिळेल, म्हणजे पहिली टर्म, पहा 8मधून 1 मायनस केला आपण तर 7D होईल. पहा T3 म्हणजे आपण काय लिहिणार, T3 म्हणजे पहिली टर्म आणि 3-1 इंटू D. पहा T3साठी आपण हे लिहिलेलं आहे आणि हे प्लस T8साठी काय लिहिणार, फर्स्ट टर्म प्लस 8-1 इंटू D. बरोबर आहे. T8 म्हणजे ही व्हॅल्यू आणि T3 म्हणजे ही व्हॅल्यू = 7. आपण येथे फॉर्म्युला कोणता अप्लाय केला, Tnचा. Tn = A प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 इंटू D. हा फॉर्म्युला इथे आपण अप्लाय केला. या फॉर्म्युल्यानुसार असं लिहिलेलं आहे आपण. बरोबर आहे. याचं रिझन A प्लस 3-1 2 होतील प्लस A प्लस 8-1 7 हे इंटू D = 7. बरोबर आहे. देअरफॉर A प्लस A म्हणजे 2A होईल. पहा 2D आणि 7D म्हणजे 9D होतील = 7. पहा हे एक इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला. दुसऱ्या कंडिशन आपल्याला दुसरं इक्वेशन याप्रमाणे तयार करायचं आहे. नाऊ दुसरी कंडिशन काय दिली आपल्याला, 7वी टर्म आणि 14वी टर्म यांची सम म्हणजे T7 प्लस T14 ही सम दिलेली आहे -3. बरोबर आहे. सम आहे -3. पहा T7 म्हणजे काय होईल, फर्स्ट टर्म प्लस हे 7-1 करणार आणि इंटू D. बरोबर आहे. प्लस पहा T7साठी आपण असं लिहिलेलं आहे आणि T14साठी काय लिहिणार, फर्स्ट टर्म प्लस n-1 म्हणजे 14-1 आणि इंटू D. कारण A आणि Dच्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्यात म्हणून त्या तशाच राहतील = -3. येथे पण फॉर्म्युला अप्लाय केला आपण Tnचा. बरोबर आहे. Tn = A प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 इंटू D. हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला. येथे n आहे तर येथे 7 आहेत म्हणजे nच्या ठिकाणी आपण 7 पुट केले. येथे n आहे तर येथे 7 पुट केले. त्याचप्रमाणे येथे 14 आहे, येथे 14 पुट केले आपण. A प्लस
सबट्रॅक्शन 6 होईल. 6 इंटू डी 6d प्लस ए प्लस 13d होईल इक्वल टू -3. पहा ए आणि ए म्हणजे 2a होतील. पहा 6 आणि 13 म्हणजे 19 होतील. 19d इक्वल टू -3 बरोबर आहे. पहा हे दुसरं इक्वेशन. पहा या दोन इक्वेशनवरून आपल्याला डीची व्हॅल्यू काढता येईल, कारण येथे 2a आहे, येथे 2a आहे. जर यांची सबट्रॅक्शन केली आपण तर 2a कॅन्सल होतील, आपल्याला डीची व्हॅल्यू मिळेल बरोबर आहे. पहा इथे लिहिणार आपण सबट्रॅक्टिंग. पहा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 हे 1 इक्वेशन आपण 2मधून मायनस करू. पहा 2मधून 1 मायनस केलं तरी चालेल, 1मधून 2 मायनस केलं तरी चालेल, परंतु येथे 19 आहेत, येथे 9 आहेत. आपल्याला डीची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे डीची व्हॅल्यू आपण मोठी असलेली घेतलेली आहे, त्यामधून आपण डीची व्हॅल्यू कमी असणारी मायनस करू. 2a प्लस 19d इक्वल टू -3 हे सेकंड नंबर इक्वेशन. फर्स्ट नंबर इक्वेशन हे आहे 2a प्लस 9d इक्वल टू 7. पहा सबट्रॅक्शन करायची आहे म्हणून प्रत्येकाचं साईन चेंज होईल. पहा हे 2a आहेत, -2a कॅन्सल होतील. 19मधून 9 गेले तर 10 हे d. पहा -3 आणि -7 म्हणजे -10 होतील बरोबर आहे. यावरून डीची व्हॅल्यू काय मिळेल? देअरफोर d इक्वल टू -10/10. देअरफोर d इक्वल टू -1. ही व्हॅल्यू काय मिळेल? -1. डीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. पहा आता आपल्याला डीची व्हॅल्यू माहिती आहे, कॉमन डिफरन्स बरोबर आहे. आता आपण एची व्हॅल्यू काढू. इक्वेशन 1मध्ये ही डीची व्हॅल्यू पुट करू आपण. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट केली तरी चालेल. पुट d इक्वल टू -1 इन इक्वेशन 1 वी गेट. आपल्याला काय मिळेल? डीच्या ऐवजी -1 म्हणजे 2a प्लस 9 आणि d ऐवजी -1 म्हणजे इंटू -1 इक्वल टू 7 आहे बरोबर आहे. हे सॉल्व करू. हे 2a 9 - 1 यांचा मल्टिप्लिकेशन -9 होईल इक्वल टू 7 बरोबर आहे. पहा देअरफोर 2a इक्वल टू हे 7 प्लस 9 होतील. देअरफोर 2a इक्वल टू 16. देअरफोर a इक्वल टू 16ला 2ने डिवाइड केलं तर 8 मिळेल. एची व्हॅल्यू 8 आली आपल्याला बरोबर आहे. a इक्वल टू 8. पहा आता कॉमन डिफरन्स माहिती आहे आणि फर्स्ट टर्म पण माहिती आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? T10. T10ची व्हॅल्यू काय असेल? नाऊ आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला कोणता आहे? Tn इक्वल टू a प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 आणि इंटू d बरोबर आहे. आपल्याला T10 पाहिजे म्हणजे nच्या ऐवजी 10 घेणार आपण. एची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. एची व्हॅल्यू किती आहे पहा? 8 आहे. पुट करू. प्लस n ऐवजी आपण 10 पुट करणार आणि -1 आणि कॉमन डिफरन्स काढला आपण -1 म्हणजे इंटू -1 बरोबर आहे. पहा हे काय होईल? 8. पहा 10 - 1 म्हणजे 9 होतील, परंतु 9ला ह्या -1ने मल्टिप्लाय केलेलं आहे म्हणजे -9 होईल बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला? -1. पहा इथे T10ची व्हॅल्यू काय असेल? -1. पहा नंतर आपल्याला एक सेंटेन्स लिहायचा आहे खाली. देअरफोर 10th टर्म ऑफ AP is -1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. इन अँड AP. पहा एक AP आहे, त्या APमध्ये फर्स्ट टर्म काय आहे? -5 आहे आणि शेवटची टर्म पहा शेवटची टर्म किती आहे? 45 आहे. इफ दी सम ऑफ ऑल नंबर्स इन दी AP. पहा ह्या सर्वांची आपण सम घेतली, यांची सम, तर ही सम किती आहे? 120 आहे. सर्व नंबरची आपण सम घेतली तर 120 आहे. देन हाऊ मेनी टर्म्स आर देअर. तर येथे किती टर्म आहेत? या APमध्ये किती टर्म आहेत
हे आपल्याला फाइंड आउट करायचे, म्हणजे यांची व्हॅल्यू काय आहे ही फाइंड आउट करायची. सम म्हणजे एस एनची व्हॅल्यू आपल्याला 120 दिलेली आहे, बरोबर आहे. आणि व्हॉट इज कॉमन डिफरन्स, तर येथे कॉमन डिफरन्स किती आहे म्हणजे डीची व्हॅल्यू किती आहे ती पण आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा सोडूया. पहा येथे गिवन काय आहे आपल्याला, ए पीमध्ये फर्स्ट टर्म आहे, म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू दिली, बरोबर आहे. ए म्हणजे काय, T1 म्हणजे पहिली टर्म ती आहे -5. लास्ट टर्म म्हणजे TNची व्हॅल्यू दिली. पहा पहिली टर्म माहिती आहे, शेवटची टर्म 45 आहे. इफ सम ऑफ ऑल नंबर्स, सम दिली म्हणजे SN ही व्हॅल्यू किती आहे 120 आहे. हाऊ मेनी टर्म्स म्हणजे यांची व्हॅल्यू काय आहे, त्या सिक्वेन्समध्ये त्या ए पीमध्ये किती नंबर आहेत यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि कॉमन डिफरन्स काय आहे, आपल्याला एन आणि डीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, वी नो SN हा फॉर्म्युला n/2 T1 + TN हा फॉर्म्युला माहिती आहे, बरोबर आहे. कारण T1ची व्हॅल्यू दिलेली आहे, TNची व्हॅल्यू दिली आहे, SNची व्हॅल्यू दिलेली आहे, यांची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. SNची व्हॅल्यू 120 आहे, यांची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे /2. T1ची व्हॅल्यू -5 प्लस TNची व्हॅल्यू 45. देअरफॉर 120 = n/2. हे किती होतील, 45 मधून 5 गेले 40 राहतील, बरोबर आहे. देअरफॉर 2 ने हे 40 आपण डिवाइड केले तर काय होईल, येथे 20 राहतील, बरोबर आहे. म्हणजे हे 20 डिव्हिजनमध्ये आणले तर 120/20 होईल आणि =n होईल, बरोबर आहे. हे 0 0 कॅन्सल होईल. 2 ने डिवाइड करू 12 ला 6, म्हणजे यांची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, देअरफॉर n = 6. यांची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, यांची व्हॅल्यू 6 मिळाली, बरोबर आहे. आता कॉमन डिफरन्स पाहिजे आपल्याला. कॉमन डिफरन्ससाठी आपण फॉर्म्युला अप्लाय करणार TNचा. नाऊ TN हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, A प्लस ब्रॅकेटमध्ये n - 1 × D, बरोबर आहे. कारण आपल्याला व्हॅल्यू कोणती काढायची आहे, आता डीची व्हॅल्यू काढायची. येथे डीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, कारण एनची व्हॅल्यू माहिती आहे, फर्स्ट टर्म माहिती आहे, आणि TNची पण व्हॅल्यू माहिती आहे, शेवटची टर्म, बरोबर आहे. TNची व्हॅल्यू 45 दिलेली आहे, एची व्हॅल्यू म्हणजे पहिली टर्म -5 दिली आपल्याला, प्लस एनची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली 6 - 1. आता डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर आहे. देअरफॉर हे 45 = हे -5, ही सबट्रॅक्शन 5 होईल +5 × D. देअरफॉर हे 45 हे +5 आणि = 5D. देअरफॉर 50 = 5D. यावरून डीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, D = 50 ला 5 ने डिवाइड करावं लागेल. देअरफॉर D = 10. 5 ने डिवाइड केलं 50 ला, आन्सर 10 मिळेल. यांची व्हॅल्यू म्हणजे त्या ए पीमध्ये किती टर्म आहेत, एकूण 6 टर्म आहेत आणि कॉमन डिफरन्स 10चा आहे. येथे लिहिणार आपण, देअरफॉर देअर आर 6 टर्म्स अँड कॉमन डिफरन्स is 10 in an AP. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर आहेत 1 2 3 4 याप्रमाणे नॅचरल नंबर आहेत. तर 1 to n पर्यंत आहेत, शेवटचा नंबर किती आहे आपल्याला माहिती नाही, n पर्यंत आहेत. यांची सम, या सर्व नंबरची सम किती आहे 36 आहे, म्हणजे SNची व्हॅल्यू आपल्याला 36 दिलेली आहे, बरोबर आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ n, तर या nची व्हॅल्यू काय असेल ती फाइंड आउट करायची. येथे फर्स्ट टर्म म्हणजे T1 आहे, T1ची व्हॅल्यू येथे किती आहे 1 आहे.
ही शेवटची टर्म आहे, म्हणजे ही व्हॅल्यू काय आहे, TN आहे. पहा ही टर्म कोणती आहे, TN आहे आणि ही टर्म फर्स्ट आहे. तर आपल्याला व्हॅल्यू कोणती फाइंड आउट करायची, Nची. म्हणजे ही TNची व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. TNची व्हॅल्यू म्हणजे इथे काय नंबर असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. दी नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to N आर 1 2 3 याप्रमाणे असतील, बरोबर आहे. लास्ट नंबर N असेल. म्हणजे इथे T1ची व्हॅल्यू 1 आहे आणि TNची व्हॅल्यू N आहे, बरोबर आहे. हेअर T1 म्हणजे पहिली टर्म, बरोबर आहे. T1 म्हणजे ये ती 1 आहे आणि TNची व्हॅल्यू येथे किती आहे, N आहे. या सर्वांची ॲडिशन किती आहे, 36 आहे. म्हणजे SNची व्हॅल्यू आपल्याला 36 दिलेली आहे. तर आपल्याला Nची व्हॅल्यू किती आहे ती फाइंड आउट करायची आहे. पहा पहिली टर्म माहिती आहे, शेवटची टर्म इथे दिलेली आहे, सम दिलेली आहे. फॉर्म्युला अप्लाय करू. वी नो SN इक्वल टू N/2 फर्स्ट टर्म T1 आणि प्लस लास्ट टर्म. हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. SNची व्हॅल्यू 36 आहे. पहा Nची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, N ॲज इट इज अपॉन 2. पहा T1 पहिली टर्म 1 प्लस येथे TNची व्हॅल्यू किती घेणार आपण, N घेणार. पहा देअरफॉर हे 2 या साईडला आणले आपण तर 72 होतील, बरोबर आहे. 36 × 2 आणि इकडे N1 + N. देअरफॉर 72 इक्वल टू Nने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे N + N × N N² होईल. पहा इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. N² + N हे -72 होतील आणि इक्वल टू 0. पहा इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन -72 पाहिजे. म्हणजे दोन नंबर असे फाइंड आउट करायचे की त्यांचा डिफरन्स 1चा पाहिजे आपल्याला. 9 आणि 8 घेता येतील, बरोबर आहे. +1 पाहिजे इथे. पहा 9 प्लस घेऊ, हे मायनस घेऊ. पहा दोघांचा मल्टिप्लिकेशन -72, परंतु 9मधून 8 गेले तर 1, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो N² ह्या +N ऐवजी आपण काय लिहिणार, +9N -8N आणि हे -72 इक्वल टू 0. हे सर्व आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. पहा या दोघांमध्ये कॉमन काढू, या दोघांमध्ये कॉमन काढू. येथे N कॉमन काढला तर येथे N + 9 होतील आणि येथे आपण मायनस कॉमन काढणार, -8 कॉमन काढले तर येथे N + 9 होईल, बरोबर आहे. पहा हे दोन ब्रॅकेट सारखेच आहेत, एकच ब्रॅकेट घेणार आणि उरलेल्या टर्म आपण दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार, N - 8 इक्वल टू 0. पहा यावरून आपल्याला काय मिळेल, N - 9 ही व्हॅल्यू एक तर 0 असेल, हा ब्रॅकेट इक्वल टू 0 और N - 8 इक्वल टू 0, बरोबर आहे. देअरफॉर Nची व्हॅल्यू +9 और N इक्वल टू N + 9 इक्वल टू 0. Nची व्हॅल्यू -9 मिळेल किंवा Nची व्हॅल्यू +8 मिळेल, बरोबर आहे. पहा Nच्या व्हॅल्यू 2 मिळाल्या, एक मायनस आहे, एक प्लस आहे. परंतु आपल्याला नॅचरल नंबर दिलेले आहेत. नॅचरल नंबर कधी पण निगेटिव्ह नसतात, बरोबर आहे. बट नॅचरल नंबर्स कॅन नॉट बी निगेटिव्ह. त्यामुळे निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला घ्यायची नाही आहे. आपण काय घेणार, देअरफॉर N इक्वल टू 8. आपण प्लसची व्हॅल्यू घेणार, N इक्वल टू 8. म्हणजे Nची व्हॅल्यू किती असेल, 8. म्हणजे या एपीमध्ये एकूण 8 टर्म आहेत. पहा N इक्वल टू 8 म्हणजे या एपीमध्ये एकूण 8 टर्म्स आहेत. Nची व्हॅल्यू येथे 8 आहे. म्हणजे लास्टचा नंबर TNची व्हॅल्यू काय आहे, 8 आहे. म्हणजे TNची व्हॅल्यू येथे काय मिळेल आपल्याला, 8 मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. डिवाइड 207 इन 3 पार्ट्स. पहा 207 हा नंबर आपल्याला 3 नंबरमध्ये
डिव्हाइड करायचं आहे. असे 3 नंबर पाहिजेत आपल्याला की हे तीनही नंबर ए पीमध्ये आहेत. 3 नंबर ए पीमध्ये आहेत. जर 3 नंबर ए पीमध्ये असेल तर आपण यापूर्वी पाहिलेलं आहे ए मायनस डी हा एक नंबर असतो, दुसरा ए असतो आणि तिसरा नंबर ए प्लस डी असतो याप्रमाणे. बरोबर आहे. म्हणजे या 3 नंबरची ॲडिशन किती असेल 207 असेल. बरोबर आहे. ही एक कंडिशन होईल. ए मायनस डी प्लस ए आणि प्लस ए प्लस डी. 3 नंबर जर ए पीमध्ये असेल तर ही सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पहिला नंबर, दुसरा नंबर आणि तिसरा नंबर. ही ॲडिशन आपल्याला 207 दिलेली आहे. तर ही एक कंडिशन आहे. आणि दुसरी कंडिशन काय आहे, प्रोडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स विल बी. स्मॉलर पार्ट कोणते होतील, या 3 नंबरपैकी हा नंबर लहान आहे ए. बरोबर आहे. हा पण नंबर लहान आहे कारण एमधून मायनस डी होत आहे, म्हणजे हा पण नंबर लहान आहे. परंतु हा नंबर या 3 नंबरपैकी हा नंबर मोठा आहे कारण ए प्लस डी आहे. येथे डी कॉमन डिफरन्स प्लस आहे, त्यामुळे हा नंबर मोठा होईल. हे 2 नंबर लहान आहेत कारण ए आणि हा एमधून मायनस झालेला आहे, म्हणजे हे 2 नंबर लहान आहेत. या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे ए आणि ए मायनस डी हा प्रोडक्ट, हा गुणाकार आपल्याला किती दिलेला आहे 4623, 4623 दिलेला आहे. या 2 कंडिशनवरून आपल्याला काय करायचं आहे, ते 3 नंबर कोणते असतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ए आणि डीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागतील. बरोबर आहे. सपोज 3 पार्ट्स ऑफ 207 आर इन ए पी. 207चे 3 पार्ट ए पीमध्ये आहेत. ते 3 पार्ट कोणते आहेत, ए मायनस डी, ए अँड ए प्लस डी. हे 3 नंबर आहेत ते. बाय कंडिशन या नंबरचे हे 3 पार्ट आहेत, त्यामुळे तिघांची ॲडिशन केली तर एवढीच येईल. बरोबर आहे. म्हणजे ए मायनस डी प्लस ए आणि प्लस ए प्लस डी. देअरफॉर मायनस डी आणि प्लस डी कॅन्सल होईल. ए म्हणजे 3a इक्वल टू 207. बरोबर आहे. यावरून आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल. ए इक्वल टू 207ला 3ने डिवाइड करावे लागेल. बरोबर आहे. देअरफॉर ए इक्वल टू 69. हे डिव्हिजन किती येईल 69. दुसरी कंडिशन काय आहे, प्रोडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स बाय कंडिशन. ही फर्स्ट कंडिशन बाय कंडिशन 1 बाय कंडिशन 2. दुसरी कंडिशन प्रोडक्ट, हे 2 नंबर लहान आहेत, हा मोठा आहे. बरोबर आहे. या 2 लहान नंबरचा प्रोडक्ट म्हणजे ए मायनस डी इंटू ए हा किती आहे 4623. 4623. आता व्हॅल्यू पुट करू आपण. एची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 69 मायनस डीची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट करणार इंटू एची व्हॅल्यू 69 इक्वल टू 4623. हे 69 आपण या साईडला पास करू, म्हणजे इकडे काय राहील 69 मायनस डी हा ब्रॅकेट राहील आणि इक्वल टू 4623 अपॉन 69. बरोबर आहे. या दोनही नंबरला आपण 3ने डिवाइड करू. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 एक 3, 3 पाचशे 15, येथे 1 राहील, 3 चौक 12 आणि 3 एक 3. 23ने कंप्लीट भाग जाईल या नंबरला, तर आन्सर मिळेल आपल्याला 67. बरोबर आहे. म्हणजे 69 मायनस डी इक्वल टू 67. म्हणजे मायनस डी इक्वल टू काय होईल 67 आणि मायनस 69. बरोबर आहे. देअरफॉर
-d इक्वल टू -2 मिळेल. पहा दोन्ही साईडला मायनस मायनस होईल, कॅन्सल. म्हणजे डीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? +2. पहा आता एची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण आणि डीची पण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. तर आता हे नंबर आपल्याला कोणते आहेत ते ठरवता येईल. रिक्वायर्ड 3 पार्ट्स ऑफ 207 आर. पहिला पार्ट ए मायनस डी आहे. पहा एची व्हॅल्यू किती आहे? 69 मायनस डीची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे 67. दुसरा पार्ट आपला ए आहे. एची व्हॅल्यू आपण काढली 69, बरोबर आहे. आणि तिसरा पार्ट आपला ए प्लस डी आहे. एची व्हॅल्यू 69 आहे आणि डीची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे 71 होईल. पहा हा पहिला पार्ट, हा दुसरा आणि हा तिसरा. पहा हा पार्ट मोठा आहे, हे दोन पार्ट लहान आहेत. पहा 67, 69 आणि 71. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. पहा मित्रांनो, हा प्रश्न सॉल्व करण्यासाठी आपल्याला मिडल टर्म ही कन्सेप्ट क्लिअर असणे आवश्यक आहे. पहा समजा आपल्याकडे 1 2 3 4 5 6 आणि 7 हे नंबर आहेत. तर या नंबरपैकी सेंटरचा नंबर कोणता असेल? पहा मध्यभागी कोणता नंबर असेल? हा नंबर असेल, कारण या नंबरच्या लेफ्ट साईडला पण 3 अंक आहेत आणि राईट साईडला पण 3 अंक आहेत. म्हणजे हा नंबर सेंटरचा आहे, बरोबर आहे. ही टर्म कशी आहे? मिडल टर्म आहे, बरोबर आहे. हे कसं फाइंड आउट करणार आपण? पहा एकूण नंबर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आहेत, बरोबर आहे. म्हणजे 7 नंबर आहेत, त्यामध्ये आपण 1 प्लस करणार आणि 2 ने डिवाईड करणार. जेवढे काही नंबर आहेत त्या नंबरमध्ये 1 प्लस करणार आणि 2 ने डिवाईड करणार. म्हणजे हे काय होईल? 8 होईल अपॉन 2. म्हणजे आन्सर काय मिळेल? 4 मिळेल. म्हणजे फोर्थ टर्म. पहा 4 म्हणजे काय? लेफ्ट साईडने किंवा राईट साईडने फोर्थ टर्म ती आपली सेंटरची असेल. पहा येथे नंबर पण 4 आहे आणि टर्म पण फोर्थ आहे. सपोज 3 6 9. पहा ए पीमध्ये नंबर आहेत 12 15 18 27. पहा या नंबरमध्ये एकदम सेंटरचा नंबर कोणता असेल? हे कसं फाइंड आउट करणार आपण? एकूण नंबर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबर आहेत. 9 मध्ये आपण 1 ॲड करणार आणि 2 ने डिवाईड करणार. म्हणजे हे काय होईल? 10 अपॉन 2 म्हणजे काय होईल? 5. म्हणजे फिफ्थ, म्हणजे पाचवी टर्म काय असेल? आपली सेंटरची असेल. पहा या साईडने किंवा या साईडने पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी. म्हणजे ही टर्म काय असेल? आपली सेंटरची असेल. ही असेल आपली मिडल टर्म. पहा लेफ्ट साईडला 4 नंबर आहेत आणि राईट साईडला पण 4 नंबर आहेत. म्हणजे हा नंबर सेंटरचा आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे आपल्याला काय दिलेलं आहे? देअर आर 37 टर्म्स इन ॲन ए पी. पहा ए पी आहे आणि 37 टर्म्स आहेत. म्हणजे T1 T2 T3 याप्रमाणे एकूण टर्म्स किती आहेत? 37. म्हणजे लास्टची टर्म काय आहे? T37, बरोबर आहे. द सम ऑफ 3 टर्म्स प्लेस्ड एक्झॅक्टली ॲट दी मिडल. पहा मिडलला कोणती टर्म असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. परंतु एक नाही, मिडलच्या 3 टर्म. म्हणजे लेफ्ट साईडला एक असेल आणि राईट साईडला एक असेल. म्हणजे हे 3 टर्म्स सेंटरच्या काय आहेत? त्यांची सम, या सेंटरच्या ज्या 3 टर्म आहेत त्यांची सम किती आहे? 225 आहे. 3 नंबरची सम आपल्याला 225 दिलेली आहे. अँड सम ऑफ लास्ट 3 टर्म्स. पहा लास्ट 3 टर्म्स कोणते असतील? ही शेवटची आहे. यापूर्वीची कोणती असेल? T36 असेल आणि यापूर्वीची टर्म कोणती असेल? T35 असेल. म्हणजे या 3 टर्मची सम किती दिली आपल्याला? 429 दिलेली आहे. तर ए पी फाइंड आउट करायची आपल्याला. ए पी फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपल्याला पहिली टर्म फाइंड आउट करावी लागेल आणि कॉमन डिफरन्स पण फाइंड आउट करावं लागेल, बरोबर आहे. पहा येथे मिडल टर्म काय येणार आहे? एकूण टर्म्स किती आहेत? 37 आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करणार? 37 मध्ये 1 ॲड करणार आणि 2 ने डिवाईड करणार. म्हणजे काय होईल?
38/2 म्हणजे काय 19, म्हणजे 19th म्हणजे 19वी टर्म काय असेल सेंटरमध्ये असेल, 19वी टर्म काय असेल सेंटरमधील असेल, बरोबर आहे. मिडल टर्म कोणती असेल 19वी, म्हणजे 19th टर्म ही काय असेल आपली मिडल टर्म असेल. परंतु आपल्याला 3 मिडल टर्म पाहिजेत, म्हणजे त्यापूर्वीची ही पण मिडल टर्म होईल 18th आणि त्यानंतरची 21st, बरोबर आहे. T20, T19 आणि T18 या 3 टर्म कशा असतील एक्झॅक्ट सेंटरमध्ये असतील, बरोबर आहे. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, देअर आर 37 टर्म्स इन ॲन AP. 37 टर्म्स आहेत, म्हणजे AP कशी होईल T1, T2, T3 याप्रमाणे होईल, बरोबर आहे. T37 म्हणजे यांची व्हॅल्यू येथे किती आहे 37 आहे. मिडल टर्म कोणती येणार आहे, मिडल टर्म एकूण टर्म्स 37 आहेत, म्हणजे n+1/2 म्हणजे यांची व्हॅल्यू येते 37 आहे +1/2 म्हणजे काय होईल म्हणजे 19, म्हणजे 19वी टर्म काय असेल आपली 19th टर्म ही मिडल टर्म असेल, म्हणजे T19 ही मिडल टर्म आहे. परंतु आपल्याला एक नाही 3 पाहिजेत, म्हणजे यापूर्वीची एक घेऊ शकतो आपण आणि यानंतरची एक, म्हणजे ह्या तीनही टर्म कशा असतील एक्झॅक्ट सेंटरमध्ये असतील मिडलमध्ये असतील, बरोबर आहे. T18 आणि T20 या 3 टर्मची सम आपल्याला 225 दिलेली आहे, बरोबर आहे. इथे लिहिणार आपण देअरफॉर 3 मिडल टर्म्स आर T18, T19, T20 फ्रॉम फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय आहे, सम दिलेली आपल्याला ह्या 3 टर्म्सची सम किती आहे 225 आहे. T18 प्लस T19 प्लस T20 इक्वल टू 225, बरोबर आहे. T18ला आपण कसं लिहिणार, A प्लस TNच्या फॉर्ममध्ये A प्लस n-1 म्हणजे 18-1 करणार आणि इंटू D करणार, बरोबर आहे. प्लस T19ला कसं लिहिणार, A प्लस n-1 म्हणजे 19-1 इंटू D आणि प्लस T20ला A प्लस यांची व्हॅल्यू 20-1 इंटू D इक्वल टू 225. येथे फॉर्म्युला कोणता अप्लाय केला आपण TN. रिझन काय लिहिणार TN इक्वल टू A प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 इंटू D. हा फॉर्म्युला इथे आपण अप्लाय केलेला आहे. या फॉर्म्युल्यानुसार या व्हॅल्यू पुट केल्या. देअरफॉर A प्लस 17D होईल प्लस हा A 18D प्लस A प्लस 19D इक्वल टू 225. ब्रॅकेटमधली आपण सबट्रॅक्शन केली. A प्लस A म्हणजे 3A होईल प्लस 17, 18 आणि 19 यांची ॲडिशन 54 होईल 54D आणि इक्वल टू 225, बरोबर आहे. प्रत्येक टर्मला आपण 3ने डिवाइड करू, म्हणजे काय होईल येथे A होईल प्लस 3ने डिवाइड करू 18D होईल आणि 3ने डिवाइड केलं 175. सपोज हे इक्वेशन 1. पहिल्या कंडिशनने आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. आता दुसरी कंडिशन काय आहे, सम ऑफ लास्ट 3 टर्म्स फ्रॉम सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे, लास्ट 3 टर्म्स. लास्ट 3 म्हणजे काय होईल T37, T36 आणि T35 या 3 टर्मची सम आपल्याला किती आहे 429 आहे.
T35 T36 आणि प्लस T37 ही सम 429 आहे. बरोबर आहे. पहा हे काय होईल, ए प्लस पहा 35मधून एक मायनस होईल म्हणजे 34D होईल. बरोबर आहे. येथे T36ला आपण कसं लिहिणार, पहिली टर्म आणि 1 मायनस करणार म्हणजे 35 आणि कॉमन डिफरन्सने मल्टिप्लाय करणार. येथे काय लिहिणार, T37ला ए प्लस 37मधून 1 मायनस करणार म्हणजे n-1 36 होईल आणि इंटू डी इक्वल टू 429. पहा हाच फॉर्म्युला इथे आपण अप्लाय केलेला आहे. पहा देअरफॉर 3a आणि ए 3a होतील प्लस 34 प्लस 35 आणि प्लस 36 ही सम होणार आहे 105D आणि इक्वल टू 429. पहा इथे पण 3ने डिवाइड करू आपण म्हणजे ए प्लस 3 त्रिक 9 येथे 1 राहील 35D इक्वल टू डिवाइड बाय 3. पहा हे दुसरं इक्वेशन मिळालं आपल्याला. पहा इक्वेशन 1 आणि 2 या दोघांचा विचार करू आपण. पहा येथे ए आहे, येथे ए आहे, सबट्रॅक्शन घेतली तर ए कॅन्सल होईल, आपल्याला डीची व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे. म्हणजे डीची व्हॅल्यू काढायची, येथे डीची व्हॅल्यू जास्त आहे, येथे कमी आहे म्हणजे यामधून आपण हे मायनस करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. पहा इक्वेशन 2a प्लस 35D इक्वल टू 143, ए प्लस 18D इक्वल टू 75. पहा सबट्रॅक्शन आहे, साईन चेंज होतील. प्लस ए मायनस ए कॅन्सल, 35मधून 18 गेले राहतील 17D इक्वल टू पहा ही सबट्रॅक्शन 68. फोर डीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 68/17. बरोबर आहे. देअरफॉर डी इक्वल टू 4. 68ला 17ने डिवाइड केलं, आन्सर 4 मिळेल आपल्याला. पहा याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू आता. पुट डी इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 म्हणजे ए प्लस 18 डी ऐवजी 4 म्हणजे इंटू 4 इक्वल टू 75. देअरफॉर ए प्लस हा मल्टिप्लिकेशन 72 होईल इक्वल टू 75 म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 75 मायनस 72. देअरफॉर ए इक्वल टू 3. पहा ए म्हणजे फर्स्ट टर्म मिळाली आपल्याला आणि डी म्हणजे कॉमन डिफरन्स मिळालेला आहे. बरोबर आहे. मग यावरून आपल्याला ए पी तयार करता येईल. 9 पहिली टर्म म्हणजे T1 म्हणजेच काय ए आणि ती व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 3 मिळाली. बरोबर आहे. T2 त्या ए पीची दुसरी टर्म काय असेल T2 असणार आहे. पहिल्या टर्ममध्ये आपण कॉमन डिफरन्स ॲड करणार. पहिली टर्म 3 आहे आणि कॉमन डिफरन्स किती आलेला आहे 4 आलेला आहे म्हणजे प्लस 4 इक्वल टू 7. दुसरी टर्म ही असेल. तिसरी टर्म म्हणजे काय, तिसरी टर्म काढायची तर पूर्वीच्या टर्ममध्ये आपण कॉमन डिफरन्स ॲड करणार. पहा पूर्वीची टर्म 7 आहे त्यामध्ये 4 ॲड करणार म्हणजे 11. बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला 37 टर्म आहेत. बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला T37ची टर्म कोणती असणार आहे ते काढता येईल आपल्याला. पहा T37ची व्हॅल्यू काढता येईल म्हणजे पहिली टर्म प्लस n-1. n म्हणजे 37. पहा येथे फॉर्म्युला अप्लाय कोणता करणार आपण T37 म्हणजे काय होईल ए प्लस n-1 म्हणजे 37 - 1 इंटू डी. बरोबर आहे. याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला हे 36D. पहा TNचा फॉर्म्युला अप्लाय केला आपण तर येथे काय होईल
T37 ही व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला, फर्स्ट टर्म त्यामध्ये n-1 म्हणजे 37 - 1 36 आणि इंटू कॉमन डिफरन्स, बरोबर आहे. पहिली टर्म माहिती आहे आपल्याला 3 आहे प्लस आणि 36 आणि कॉमन डिफरन्स 4 आहे म्हणजे इंटू 4 3 प्लस हा मल्टिप्लिकेशन 144 म्हणजे ही टर्म मिळेल आपल्याला 147, बरोबर आहे. पहिली टर्म ही आहे, दुसरी ही आहे, तिसरी ही आहे, याप्रमाणे T37 ही टर्म ही असेल, बरोबर आहे. म्हणजे ए पी कशी होईल आपली, देअरफोर द रिक्वायर्ड ए पी इज पहिली टर्म 3 7 11 याप्रमाणे ए पी आहे आणि शेवटची टर्म 147. पहा मित्रांनो, आधी हे पेज आहे आणि या पेज नंतर आपल्याला त्यामध्ये हे पेज ॲड करायचं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.